नमस्कार. महाटॅट परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण विज्ञान विषयातला एक असा महत्त्वाचा विषय बघणार आहोत जो तुम्हाला परीक्षेत हमखास गुण मिळवून देईल. तो म्हणजे मानवी अंतरिंद्रिय. हो, तुम्हीच, जे भविष्यात आपल्या ज्ञानाने विद्यार्थ्यांची एक नवी पिढी घडवणार आहात. तुमची ही तयारी अगदी उत्तम व्हावी यासाठीच आम्ही तुमच्यासोबत आहोत. मग सांगा, विज्ञान विषयातले पक्के गुण मिळवून आपल्या शिक्षकी पेशाचं स्वप्न पूर्ण करायला तयार आहात ना? चला तर मग, आजचा हा संपूर्ण तास खास तुमच्यासाठीच आहे. तर आज आपण काय काय शिकणार आहोत? सगळ्यात आधी आपण आपल्या व्यस्त अंतरिंद्रियांबद्दल बोलू. मग श्वसन संस्था आणि पचन संस्थेची माहिती घेऊ. त्यानंतर धूम्रपानाचे धोके आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते तेही पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, आपली व्यस्त अंतरिंद्रिये. आधी हे समजून घेऊया की ही अंतरिंद्रिये म्हणजे नेमकं काय आणि आपल्या शरीरात त्यांचं काम तरी काय असतं. आपलं शरीर म्हणजे खरं तर एक अद्भुत यंत्र आहे. याच्यात अनेक वेगवेगळी इंद्रिये आहेत जी आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी दिवसरात्र अगदी न थांबता एका टीमप्रमाणे काम करत असतात. आपलं हृदय, फुफ्फुसे, मेंदू ही इंद्रिय इतक्या शांतपणे आणि अचूकपणे काम करतात की आपल्याला त्याची साधी जाणीवसुद्धा होत नाही. आता काही मुख्य आंतरइंद्रियांवर एक नजर टाकूया. मेंदू, जो आपल्या शरीराचा कमांड सेंटर आहे. हृदय, जे रक्त पोचवणारं पंपिंग स्टेशन आहे. फुफ्फुसे, जी आपल्याला श्वास घ्यायला मदत करतात. आणि जठर, जिथे आपल्या अन्नाचं पचन सुरू होतं. ही सगळी इंद्रिये आपल्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. चला, आता आपल्या शरीरातल्या पहिल्या आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या संस्थेकडे वळूया. ती म्हणजे श्वसन संस्था. हे बघा, मानवी श्वसन संस्थेचे हे मुख्य भाग आहेत. नाक, श्वासनलिका आणि फुफ्फुसे. हवा आपल्या शरीरात कशी येते आणि आपल्या रक्ताला शुद्ध करणारा ऑक्सिजन कसा मिळतो, हे सगळं आपण आता अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. श्वास घेण्याची ही प्रक्रिया आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये समजू शकतो. पहिला टप्पा म्हणजे श्वास आत घेणे. यात हवा नाकावाटे श्वासनलिकेतून थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. दुसऱ्या टप्प्यात रक्तातला ऑक्सिजन शोषला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. आणि तिसरा टप्पा म्हणजे श्वास बाहेर सोडणे. यात श्वासपटल वर सरकतं आणि हवा व कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसांमधून बाहेर ढकलले जातात. ही प्रक्रिया लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. आता ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे श्वासपटल. हा श्वासपटल म्हणजे फुफ्फुसांच्या खाली असलेला एक लवचिक स्नायूंचा पडदा आहे, जो श्वास आत बाहेर करण्याच्या प्रक्रियेत मदत करतो. त्याच्या हालचालीमुळेच हे शक्य होतं. परीक्षेसाठी हा शब्द आणि त्याचं कार्य अगदी पक्क लक्षात ठेवा. आता श्वास तर घेतला, पण जगण्यासाठी ऊर्जा पण हवी ना? आणि ही ऊर्जा आपल्याला मिळते अन्नातून. तर चला आता बघूया ह्या अन्नाचा आपल्या शरीरातला प्रवास कसा होतो ते, म्हणजेच जाणून घेऊया आपल्या पचनसंस्थेबद्दल. आपल्या शरीरात तोंडापासून ते थेट गुदद्वारापर्यंत जाणारी एक लांब लवचिक नळी असते. तिला अन्ननलिका असं म्हणतात. आपण जे काही खातो त्याचं ऊर्जेत रूपांतरण करण्याचा संपूर्ण प्रवास याच अन्ननलिकेत होतो. परीक्षेच्या दृष्टीने अन्ननलिकेची व्याख्या अगदी सोपी आणि सरळ आहे. ही तोंडापासून सुरू होऊन गुदद्वारापर्यंत जाणारी एक लांब आणि लवचिक नळी आहे, जी अन्नपचनासाठी जबाबदार असते. तिची रचना आणि कार्य समजून घेणं महत्त्वाचं आहे. अन्ननलिकेचे मुख्य भाग एका क्रमाने येतात. तोंड, मग ग्रासिका, त्यानंतर जठर, मग लहान आतडे, मोठे आतडे आणि सगळ्यात शेवटी गुदद्वार. अन्न याच मार्गाने प्रवास करतं आणि प्रत्येक अवयवात पचन प्रक्रियेचा एक विशिष्ट टप्पा पूर्ण होतो. आता आपण एका अशा विषयाकडे वळूया जो केवळ परीक्षेसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे धूम्रपानाचे आपल्या अंतरिंद्रियांवर होणारे घातक परिणाम. एक सरळ प्रश्न आहे, जरा विचार करा. जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान करते तेव्हा तिच्या फुफ्फुसांचं नेमकं काय होत असेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या धोक्याची तीव्रता किती आहे हे दाखवून देईल. होतं काय की धूम्रपानामुळे डांबर आणि इतर विषारी पदार्थ थेट आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊन साठतात. यामुळे शरीराला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो.
हे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने आणि एक जागरूक नागरिक म्हणूनही अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्यातील टेट परीक्षेसाठीचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे पटकन एकदा पुन्हा बघूया, म्हणजे तुमची एक चांगली उजळणी होईल आणि हे ज्ञान पक्क लक्षात राहील. लक्षात ठेवा, पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, श्वसन संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण करणे. यावर थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आठवतंय का? श्वासपटल हा श्वासोच्छवासासाठी जबाबदार असलेला प्राथमिक स्नायू आहे. त्याची भूमिका अजिबात विसरू नका. आणि तिसरं म्हणजे पचन संस्थेबद्दल. अन्ननलिका हा तोंडापासून गुदद्वारापर्यंतचा अन्नाचा मार्ग आहे. हे इतकं सोपं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जे आपण कधीच विसरता कामा नये, धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होते आणि शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. हा एक अतिशय महत्त्वाचा आरोग्यविषयक मुद्दा आहे. तर हा आहे आपला आजच्या अभ्यासाचा मार्ग. आपण शरीर रचनेपासून सुरुवात करणार आहोत, मग पचनसंस्था, श्वसन, रक्ताभिसरण आणि चेतासंस्था समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी नक्की काय महत्त्वाचं आहे ते मुद्देही आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे शरीर रचना. शरीराची ही जी मूळ रचना आहे ना, ती समजून घेतली की मग पुढचे अवघड प्रश्नसुद्धा सोपे वाटायला लागतात. तर मग सगळ्यात आधी एक मूलभूत गोष्ट समजून घेऊया. इंद्रिय संस्था म्हणजे नेमकं काय? व्याख्या खूप सोपी आहे, पण परीक्षेसाठी तितकीच महत्त्वाची. जेव्हा अनेक इंद्रिय मिळून एखादं विशिष्ट काम पूर्ण करतात, तेव्हा त्याला इंद्रिय संस्था म्हणतात. उदाहरणार्थ अन्नपचनाचं काम. यासाठी तोंड, जठर, आतडी हे सगळे एकत्र काम करतात. म्हणून या सगळ्यांना मिळून आपण म्हणतो पचनसंस्था. सोपं आहे नाही का? चला तर मग आता आपल्या शरीराच्या पॉवर प्लॅन्टकडे वळूया. हो, म्हणजे पचनसंस्थेकडे. ही संस्था आपल्याला दिवसभराच्या कामासाठी जी ऊर्जा लागते ती कशी तयार करते ते आपण आता समजून घेऊया. अन्नाचा प्रवास आपल्या शरीरात अगदी ठरलेला असतो. आपण तोंडात घास घेतल्यावरच पचनाची क्रिया सुरू होते. तिथून अन्न जठरात जातं, तिथे ते चांगलं घुसळलं जातं. मग लहान आतड्यात पोचल्यावर त्यातली सगळी पोषक तत्व रक्तात शोषली जातात आणि मोठ्या आतड्यामध्ये पाणी शोषलं जातं. शेवटी जो काही नको असलेला भाग आहे तो गुदद्वारामार्फत बाहेर टाकला जातो. हा क्रम परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. इथे बघा, ही स्लाईड आपल्याला पाण्याचं महत्त्व सांगते. मोठ्या आतड्यात जे पाणी शोषलं जातं ना, ते शरीराच्या इतर सगळ्या कामांसाठी वापरलं जातं. म्हणजे रक्ताभिसरणासाठी, शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी, सगळीकडे. याचा अर्थ पचनसंस्था फक्त ऊर्जाच नाही, तर आपल्या जगण्यासाठी आवश्यक पाणीसुद्धा पुरवते. आता असा विचार करा, पचनसंस्थेनं आपल्याला ऊर्जा दिली. म्हणजे समजा गाडीत इंधन टाकलं, पण गाडी चालवायला जसं इंधनाबरोबर ऑक्सिजनची पण गरज असते, तसंच आपल्या शरीरातली ऊर्जा वापरण्यासाठी ऑक्सिजन लागतो. आणि हा ऑक्सिजन पुरवण्याचं काम दोन संस्था मिळून करतात. त्यातली पहिली संस्था आहे श्वसन संस्था. यामध्ये नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल यांचा समावेश होतो. या सगळ्यांचं मिळून एकच महत्त्वाचं काम आहे, हवेतला ऑक्सिजन शरीराच्या आत घेणं. आपण कधी धावलो किंवा जिनेत चढलो की आपल्याला धाप लागते, बरोबर? का? कारण तेव्हा शरीराला जास्त ऊर्जेची म्हणजे जास्त ऑक्सिजनची गरज असते. बरं, एकदा का ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये आला की पुढचं काम सुरू होतं रक्ताभिसरण संस्थेचं. ही संस्था म्हणजे आपल्या शरीरातली एक प्रकारची वाहतूक व्यवस्था आहे. यातलं हृदय एका पंपासारखं काम करतं आणि रक्तवाहिन्या रस्त्यांसारख्या, ज्या रक्त संपूर्ण शरीरात पोहोचवतात. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, जो परीक्षेसाठी लक्षात ठेवायचा आहे. ह्या दोन्ही संस्थांमधला फरक आणि संबंध नीट समजून घ्या. श्वसन संस्था ऑक्सिजन शरीरात फक्त आणण्याचं काम करते आणि रक्ताभिसरण संस्था त्या ऑक्सिजनला प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणजे एक टीम मेंबर दुसऱ्याशिवाय अपूर्णच आहे. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? पचन संस्था ऊर्जा देते, श्वसन संस्था ऑक्सिजन आणते आणि रक्ताभिसरण संस्था तो पोहोचवते. पण या सगळ्यांवर नियंत्रण कोणाचं असतं? त्यांच्या ताळमेळ कोण साधतं? चला आता भेटूया आपल्या शरीराच्या कंट्रोल सेंटरला. आपल्या मनात एक प्रश्न येतोच की पचन संस्था तिचं काम करतीये, श्वसन संस्था तिचं, पण मग ह्या सगळ्यांमध्ये ताळमेळ बसतो कसा? आपण धावायला लागलो की हृदयाचे ठोके आणि श्वासाचा वेग एकाच वेळी का वाढतो? ह्या सगळ्या संस्था एकमेकांशी बोलतात कशा? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चेतासंस्था. हीच आहे ती आपली मास्टर कंट्रोलर, जी शरीरातल्या सगळ्या क्रियांमध्ये समन्वय साधते. आपला मेंदू आणि संपूर्ण शरीरात पसरलेलं चेतांचं जाळं.
या दोघांना मिळून ही संस्था बनते. याला आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मेंदू म्हणजे आपल्या शरीराचा प्रमुख, जो आदेश देतो, आणि चेता म्हणजे संदेशवाहक, जे मेंदूचे आदेश प्रत्येक इंद्रियापर्यंत पोहोचवतात आणि इंद्रियांकडून मिळणारी माहिती पुन्हा मेंदूपर्यंत आणतात. हा जो संवाद आहे ना, त्यामुळेच सगळ्या क्रिया सुरळीत चालतात. आता आपण बघूया संस्थांमधला समन्वय. समन्वय किंवा कोऑर्डिनेशन हा शब्द टेट परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या संस्था एकत्र मिळून कसं काम करतात यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. हे वाक्य बघा, हे थेट आपल्या पाठ्यपुस्तकातून घेतलेलं आहे आणि यातच या पूर्ण विषयाचा सार दडलेला आहे. कोणतीही एक संस्था जरी नीट काम करेनाशी झाली तरी त्याचा परिणाम बाकी सगळ्यांवर होतो. अगदी गाडीच्या 4 चाकांपैकी एक चाक जरी निकामी झालं तरी गाडी थांबते. तसंच काहीसं आपल्या शरीराचं आहे. चला, आता आपण जे काही शिकलो त्यातले परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्याची एकदा उजळणी करूया. तर आपण काय शिकलो? पहिलं म्हणजे इंद्रिय संस्था म्हणजे एकसारखं काम करणाऱ्या इंद्रियांचा गट. दुसरं, श्वसन संस्था हवेतून ऑक्सिजन घेण्याचं काम करते. आणि तिसरं, पचन संस्था अन्नातून ऊर्जा मिळवते. हे मूलभूत मुद्दे पक्के लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या जीवन प्रक्रियांमध्ये समन्वय साधण्याचं काम आपली चेतासंस्था करते. रक्ताभिसरण आणि श्वसनासारख्या संस्था तर सतत अविरतपणे काम करत असतात. आणि शेवटी आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी सर्व इंद्रिय संस्थांमध्ये समन्वय असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. एक भावी शिक्षक म्हणून ह्या सगळ्या एकत्र काम करणाऱ्या इंद्रिय संस्थांची ही जी संकल्पना आहे ती आपण आपल्या विद्यार्थ्यांना सोप्या आणि कायम लक्षात राहील अशा भाषेत कशी समजावून सांगाल? यावर नक्की विचार करा. कारण ज्ञान मिळवणं आणि ते सोप्या भाषेत दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं यातच एका चांगल्या शिक्षकाचं खरं कौशल्य असतं. चला तर मग पुढच्या वर्गात पुन्हा भेटूया.